हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो फायनली डिपार्टमेंट PSI ची आन्सर की आलेली आहे आणि या आन्सर की मध्ये एक शॉकिंग त्यांनी एक आन्सर की पाठवली आहे. त्या आन्सर की मध्ये जे सेकंड की मध्ये आपण जे बघणार आहे, एक सुद्धा चेंजेस नाही आणि फक्त एकच रद्द केलेला आहे. म्हणजे बघा, यर लवाचा जो हॉटस्पॉट जो प्रश्न होता तो ना चेंज केला ना रद्द केला, काहीच केलं नाही. चेंज तर करायला पाहिजे होता. आणि असे प्रश्न मला वाटते एक एक प्रश्न सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य डिसाईड करते. आणि असे खूप सारे प्रश्न याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न तर आहेच की जे चेंज व्हायला हवे होतेच, फिक्स होत होते जवळपास. ठीक आहे, इंग्लिश ग्रामर आहे, कन्सेप्ट असतात कधी कधी, ते ठीक आहे. पण काही काही GSचे जे विषय आहे ते पण चेंजेस नाही केले यांनी. ठीक आहे ना, आपल्याला काय आता आपला फक्त एकच काम आहे का किती काय याच्यामध्ये येते ते बघू आपण. ठीक आहे, तर सर्वात पहिला पॉईंट आपला सेकंड आन्सर की आलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आपला एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील आपला. म्हणजे हा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे आपला की सर आता कट ऑफ किती लागेल. खूप जण आश्वर होते की बाबा आमच्या येरालवाचा मार्क वाढेल, आमचा पानदडीचा वाढेल, श्यामाप्रसाद मुखर्जीचा वाढेल, याचा वाढेल, त्याचा वाढेल, जी आपला इंग्लिशचा वाढेल. खूप मोठ्या एक्सपर्टला विचारून घेतलं, हा वाढेलच. मी सांगितलं होतं आता एक तर चेंज होणार नाही की काहीच नाही, ते झालेच आहे, बघू आता काय होतं. मेन्सचा पेपर कधी होईल हे एक इम्पॉर्टंट आहे, कारण की डिपार्टमेंटवाल्यांसाठी एक इम्पॉर्टंट असं असते की त्यांना प्लॅनिंग करणं खूप जास्त गरजेचं असते तुमचे जॉब वगैरे सर्व करून. आणि रिझल्ट कधी लागेल याचा तो एक लक्षात ठेवा. एक सिम्पल एक पॉईंट लक्षात ठेवा, रिझल्ट जो आहे हा 7 to 10 days मध्ये लागत असतो. 7 ते 10, कारण की आता तुम्ही आन्सर केला चॅलेंज करू शकत नाही. ठीक आहे, तर त्यांचा रिझल्ट तयार आहे समजून घ्या. ते कोणत्या रेशोनी आणतात, ते 12चे आणतात, 15चे आणतात, 18चे आणतात, तर त्यांना माहिती आता काय आहे आयोगाचं. ठीक आहे, तर रिझल्ट कधी लागेल तर 7 ते 10 दिवसात रिझल्ट लागेल, हा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे मेन्सचा पेपर कधी होईल. तुम्हाला इथे सांगून देतो, मेन्सचा पेपर जो आहे हा आता जनरली एक असा 90% चान्सेस आहे मार्चमध्ये होईल. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की जर समजा आन्सर की आज तुम्हाला मी म्हटलं होतं की आन्सर की 31च्या आधी येणार आहे, 100% येणार आहे. मी सोमवारी व्हिडिओ पण बनवला होता. 3 गोष्टी याच्यातल्या पूर्ण पण झाल्या, तलाठी असेल, कंबाईनची असेल, तुमची असेल डिपार्टमेंटची. मी काल पण व्हिडिओ टाकला होता ग्रुपवर तुमच्या की एक गोष्ट बाकी नाही, ती लवकरच तुम्हाला भेटणार आहे. शेवटी ती भेटली. तर मार्चमध्ये जवळपास चान्सेस आहे मेन्सची एक्झाम होण्याची, जवळपास चान्सेस आहे. ठीक आहे, आता खूप जण म्हणते सर आचारसंहिता आहे. लक्षात ठेवा, जर समजा आधी डिक्लेअर केलं असेल तर आचारसंहितेत पेपर होत असतात, हे लक्षात ठेवायचं. राज्यसेवा सुद्धा 28 एप्रिलला आहे, लक्षात ठेवा. तर होऊ शकते मग एप्रिलमध्ये जाईल, असं काहीतरी करतील ते मार्चच्या एंडिंगला, किंवा आता समजेल आचारसंहिता कधी लागते, कारण मार्चच्या फर्स्ट वीकला असं म्हणत आहे खूप जण. ठीक आहे, तर मार्चमध्ये एक्झाम होऊ शकते. आणि एक लक्षात ठेवा, मार्चमध्ये एक्झाम होते हे डोक्यात ठेवून चला. आता का बरं, जर तुम्ही जून डोक्यात ठेवाल ना तर तुमचा अभ्यास तसा कमी होऊन जाईल. थोडा फास्ट त्याच्यामध्ये अभ्यास टाका, 250+ घ्यायचे 300 पैकी. आणि ठीक आहे सर मार्चमध्ये झाला, सर जूनमध्ये झाला, तर का होईल, इथं अभ्यास जास्त होईल मार्चच्या डोक्यात ठेवाल तर. आणि आता सर्वात एक इम्पॉर्टंट आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ का राहील. पण सर्वात पहिले बघू सेकंड आन्सर कीने काय प्रॉब्लेम झालेला बघा. तर एक क्वेश्चन रद्द झालेला आहे. याचा काही फरक पडते का सर रद्दच्या, सर्वांना मार्क मिळतो का, तर असं काही नाही बाबा. रद्दचे 3 लोक असतात रद्द झालेले, समजून घ्या. त्या क्वेश्चन सगळ्यात 3 डिसिजन घेतल्या. पहिला डिसिजन काय आहे, तो राईट होता आमच्या आधी, रॉंग होता सर, आणि सॉल्व्हच केला नाही. तर ज्यांनी सॉल्व्ह केला नाहीये त्याचं काही घेणं देणं नाही. तू मधातून काही करू नको, आता सॉल्व्ह केलेला नाहीये. मेन आहे राईट ज्यांचा आहे किंवा रॉंग ज्यांचा आहे. तर आता बघू, एक क्वेश्चन रद्द झाल्या ज्याचा राईट होता आधी, ज्याचा फर्स्ट की नुसार राईट होता, समजून घ्या, तो बिचारा लॉस मध्ये. किती मार्क, -1 मार्क. -1.25 होते केव्हा, जेव्हा निगेटिव्ह झाला, तर रद्द झाल्यावर -1 झाला तो बिचारा. आणि रॉंग जर झाला असेल तर बघा, रॉंग झाल्यावर मार्क वाढतात. किती, अरे 25 झालं, थांबा 0.25 टाकू द्या, तर तुम्ही डायरेक्ट अरे वा 0.25. तर ज्यांचं
रॉंग झालेलं आहे त्यांचे 0.25 मार्क वाढलेले आहे. खूप इफेक्ट करणार, लक्षात ठेवा याच्यामध्ये. तर बघू आता काय ते खानखोजीचा मला वाटतं तो प्रश्न आहे काहीतरी आहे ना, खानखोजीचा काहीतरी जीएसचा प्रश्न आहे. याचा स्क्रीनशॉट काउंट ठेवून द्या. स्क्रीनशॉट काउंट ठेवून द्या, सांगू द्या सर्वांना. चला आपण आपला कट ऑफ बघू काय होईल, तर कट ऑफ कसं राहील काय राहील. बाकी एक्झाम तर आपण बघितलेली आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला याच्यामध्ये. आता बघू कट ऑफ. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कट ऑफ, कारण की सर्वांचे याच्यामध्ये आयुष्य बिचाऱ्यांनी अभ्यास केलेला आहे. पेपर टफ होता. आता मी माझा अंदाज सांगणार याच्यामध्ये. आता हा अंदाज किती पूर्ण आहे, आणि बघा मला काही असं हे नाही की माझा अंदाज पूर्ण खरंच निघणार आहे बाबा, मला काही हे नाही. मी फक्त मला बघा खूप जण असं असतात की नाही याचा परफेक्टला त्याच्या परफेक्टला ते जे पण असेल ठीक आहे. मला ज्या पद्धतीने प्रश्न, मला जसे फोन आले होते, जसे मी मुलांचे कॉल अटेंड केले, मेन्सवाल्या विद्यार्थ्यांनी जसे कॉल अटेंड केले मागच्या वर्षीच्या, किंवा जे मी बघितलं नागपूरमध्ये सुद्धा किंवा या ठिकाणी, त्यानुसार मी मागे पण सांगितलं होतं की आता सुद्धा काही चेंजेस झालेले नाहीये. उलट कमी मार्क झाले असेल, म्हणजे मार्क वाढले असेल तर. तरी मला असं वाटते की सध्या महाराष्ट्रामध्ये जसं मी आधी सांगितलं होतं की 40च्या वरवाले 35 ते 40च्या मधात, असं थोडंफार तुम्हाला थोडंसं सांगतो बरोबर याच्यामध्ये, आणि 32 ते 35 वाले. मी हे जाणून 32 काउंट लिहिलं, तुम्हाला सांगतो काय आहे मागे रिझन आहेत काहीतरी. तर एक लक्षात ठेवा, आता सुद्धा काही उलाढाल झाली नाहीये. म्हणजे ज्यांचे जसे मार्क जशात तसे राहिलेले. म्हणजे आता बघा याच्यामध्ये मला वाटतं मागच्या वेळेस एकदा असं झालं होतं, तुम्हाला सांगतो मी. मला वाटते 2-3 असे प्रश्न होते ज्याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजेच, पण चेंजेस झाले नाही. तर विद्यार्थी काय केलं, विद्यार्थ्यांनी थर्ड की म्हणजे एमपीएससी आयोगाने इतिहासामध्ये 3री की आणली होती. का बरं, की ते कोर्टामध्ये गेले होते किंवा सर्व इश्यू झाला होता. म्हणजे असं खूप सारा की एक्झामचं हे झालं पाहिजे बाबा, हा एक्झाम याचा या क्वेश्चनचा हा रिझल्ट आहे. पण ते नंतरची प्रोसेस आहे, बघू काय तर खरंच त्याचे आन्सर हे असायला पाहिजे का, ते पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मला तरी असं वाटते 4-5 तर 100% चेंज व्हायला पाहिजे. आता ते पुस्तकही कामाच्या नाही राहिलं. मग आता ते तर नंतर बघू, पण आता चेंजेस काही झाले नाही आहे. तर आता जे 40च्या वर जो महाराष्ट्रामध्ये मॉब जो आहे विद्यार्थ्यांना, 40च्या वर जो मॉब, आणि बघा किती विद्यार्थी घेणार आपण बघू. मग जनरली आपण असं बघू, 2 पद्धतीने बघू. एक बघू 1:12, हा 1:12चा रेशो बघू. ठीक आहे, आता तो रेशो वाढते ते आपल्याला माहिती नाही. प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे, मला माहित नाही, पण मी माझ्या पद्धतीने काही प्रयत्न केले, प्रत्येकाने प्रयत्न केले, बघू काय होते. पण मला तरी असं वाटते की 40च्या वर जो विद्यार्थ्याचा स्कोर आहे हा नियर अबाउट 2000 ते 2500च्या जवळपास समजून घ्या मॅक्झिमम असतील. कारण की त्याच्यामध्ये सर्व चालेल 45, 50, 60 सर्व. ठीक आहे, कारण की एक ऑफिशियल तुम्ही बघितलं की 25,000, खूप जण म्हणे 28,000, 25,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे. आणि किती लोकांना घ्यायचं आहे मेन्समध्ये घ्यायचं आहे समजून घ्या 7,000. एक्झाम्पल नाही का, आपण थोडासा राऊंड फिगर पकडू प्रत्येक याच्यामध्ये. 7,000 विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. 7-21 समजून घ्या 33% लोकांना. 7-21 समजून घ्या 30% लोकांना घ्यायचं आहे. आता समजून घ्या मेन्समध्ये. आता या मेन्ससाठी 30% विद्यार्थी घ्यायचे आहे या 25,000 पैकी. आता या 25,000 पैकी 30% जर लोक घ्यायचे असतील तर लक्षात ठेवा, म्हणजे जो मला असा अंदाज आलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं आहे, किंवा 2000 ते 2500 जे विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये, हे खूप आहे, हे याचे हायेस्ट आहे. मला याच्यावर मला वाटत नसेल कोणी म्हणून. एवढे दर 40च्या मधात आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इंडायरेक्टली कट ऑफ सांगितलेला आहे. ठीक आहे, इंडायरेक्टली कट ऑफ सांगितलेला आहे, समजून जा. पण तो शेवटपर्यंत पहा, ते लागते काय माहीत नाही, ते पण लागलं पाहिजे. बघू काय 35 ते 40च्या मधात सुद्धा नियर अबाउट हेच रेंज आहे. म्हणजे बघा 40 ते 60ची जे रेंज आहे ना, जर 35-40 मध्ये नियर अबाउट तेवढीच रेंज आहे. ठीक आहे, 1200 ते 1800 विद्यार्थी नियर अबाउट याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि 32 ते 35 मध्ये पण नियर अबाउट बघा. तुम्ही थोडं समजून घ्या मी काय सांगत याच्यामध्ये. आधी मी 40 ते 60च्या मला वाटतं कोणी असेल 4-5 लोक म्हणा, 10-12 50 लोक असेल. इथे मार्केची गॅप जास्त आहे, स्टुडंट तेवढेच आहे. गॅप कमी केली, स्टुडंट जास्त काही चेंज नाही आलेले.
अजून गॅप कमी केली, इथे गॅप किती आहे 3चा डिफरन्स, इथे 5चा, इथे 20चा. म्हणजे बघा एक सिस्टम तुम्हाला सांगत आहे, ऍक्च्युली हे गरजेचं आहे. आणि या 32 ते 35 मध्ये सुद्धा नियर अबाउट 1500 ते 1800 पोरं आहेत. जास्त पण कमी नाही, याच्यात जास्त पण कमी नाही. आपण जर असं पकडलं 2000 पकडून टाकू, त्यामुळे 2000 पकडून टाकू, याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल तुम्हाला सर्व. आता हे असं कशावर तुम्हाला आणलं मी, पेपरची लेवल ऑब्व्हियसली टफ होती. खूप जण फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे की सर मी एवढा अभ्यास केला, माझ्या 36 स्कोर आला आहे. एक लक्षात ठेवा, सर्वांनी 40 मार्क कट ऑफ आदत सोडून द्या. आता यावेळेस 40 मार्क कट ऑफ जे येईल ते सोडून द्या सर्वांनी, की बाबा 40 कट ऑफ येणारच आहे म्हणून. खूप जण डोक्यामध्ये तसंच असते, 40 मार्क कट ऑफ लागेल, 40 मार्क 41 लागेल, 42 लागेल. तुम्हाला मी आधी सांगितलं की एवढं पॉसिबल नाही आहे, कारण की तुम्ही कसं फुल टाईम मेंबर नाही आहे. फॉर्म बघा किती आलेले आहे, पेपर किती लोकांनी दिलेले आहे, 25,000. या 25,000 मध्ये 7,000 घ्यायचे आहे आणि 40 कट ऑफ अशा पेपरात पॉसिबल नाही. मग सर 38 कट ऑफ पॉसिबल, त्याच्यासोबत बघू आपण काय तर पहिला आपण याचे ॲडिशन करून घेऊ, जो मला असं वाटतं. ठीक आहे, तर आपण काय करू सर्वात पहिले, हे जे मॅक्झिमम आहे 2500 प्लस 1800, ठीक आहे, तर हे याच्यामध्ये समजून घ्या 4300 झाले समजून घ्या, आणि हे 6300, अजून 700 लोक बाकी आहेत. तर नियर अबाउट हा जो कट ऑफ आहे हा समजून घ्या कट ऑफ कुठे जाऊ शकते. बघा मी आता काय तुम्हाला म्हटलं, मी आता जर समजा आपण इथे पकडलं सर, इथे पण आपण 2000 पकडून घ्या 2000, इथे 2500 पकडून घ्या ना, घ्या, कमी घ्या, जास्त अजून जास्त घ्या. ठीक आहे, किती स्कोर येईल याच्यामध्ये बघा, तरी पण बघा तुम्हाला जाणून एक गॅप पडेल म्हणून ते केली. 2500, 5 आणि 2, 7. असं तर असेल ना की महाराष्ट्रामध्ये 35 आणि 40च्या मध्ये 2500 पोरं तर असतीलच ना. 5 मार्कामध्ये 2500 पोरं असतील, हे सोडून द्या. हे ते कोणाला माहीत नाही, हे लोक हे सांगून राहिले, हे लोक हे सांगून राहिले, ते सोडून द्या. 3 मार्क 2000 लोक असतील है ना जिरापूर. तर जर आपण असं जर कॅल्क्युलेशन बघतो विद्यार्थ्यांना, तर एक मला असं वाटतं की जो, आणि रिझल्ट आता 7 दिवसामध्ये रिझल्ट लागणार आहे. मी माझे मते मांडत होऊ शकते, मतं चुकू शकतात, होऊ शकते. सध्या तर मला वाटतं की मॅक्झिमम गोष्टी बरोबर निघत आहे, सर्व गोष्टी तलाठी रिझल्ट पासून तर सर्व गोष्टी मी सांगत आहे, होत आहे सर्व गोष्टी. आय होप की बाबा सरस्वती वास करताय किंवा कधी या गोष्टी होऊन जातात. तर मी नेहमी सांगतो की बाबा 32 कट ऑफ लागून जाऊ, माझा डिग्री नेहमी 32 कट ऑफ लागून जाऊ, आणि जवळपास चान्सेस तसेच वाटत आहे मला की असं राहील. बघा आपण काय केलं आहे, हे सोडून द्या, हे सोडून द्या. ह्या आकडा कोणालाच माहीत नाही, हा कमी पण होऊ शकते. 5000चा तर आकडा हा नाही आहे, हे सगळ्याला माहिती आहे. 35 ते 40 किती मार्क, किती लोक, किती मार्क आहे, फक्त 5 मार्क आहे. 5 ते 6 मार्काचा फरक आहे. 35 पकडलं, 6 मार्क पकडून घ्या. या 6 मार्कामध्ये 2500 लोक राहू शकते का, स्वतः विचार करा. म्हणजे एका मार्कावर 500 पोरं, एका मार्कावर 500 पोरं, एका मार्कावर 500 किंवा 400 पोरं. पहा किती, मी याच्यामध्ये तुम्हाला काही लॉजिक सांगत आहे. असं असेल का तुम्ही विचार करायचं. 40 वाले 600 पोरं, 39 वाले 600 पोरं, 38 वाले 600 पोरं, 400 पोरं, है ना. असं याच्यामध्ये बघा इथे तर खूप जास्त झाले. 32 वाले समजून घ्या 500, 600 पोरं, 700 पोरं, 33 वाले 600 पोरं. तर जसं मी म्हणताय की ज्या पद्धतीने मला असं वाटतं की हा सर्व मिळून निरभर किती होऊन राहिलेला आहे, 2500, 5, 6, 7, हे सर्व मिळून होतं 7000. 32 मार्कावर 7000 येत आहे. 32 मार्कावर 7000 येत आहे. आता काय होऊ शकते चेंजेस आहे बघू. आता या ठिकाणी हा जो रेशो, हा मला वाटत नाही वाढेल म्हणून, हा जर कमी झाला, आता हे पोरं माहित नाही किती आहे, समजा 2000 असले हे, तर कट ऑफ 31 पर्यंत जाईल. कारण मला वाटतं हे खूप झालं. 600 मार्क एका मार्कावर खूप झालं मला तरी असं वाटतं. कारण की जे पोरं 28च्या खाली आहे ते लोक इंटरेस्ट घेत नाही. त्यांना माहिती आहे की बाबा आपण पेपर द्यायला आलो होतो. 25,000 पैकी नियर अबाउट 10,000 विद्यार्थी जे आहे हे जस्ट पेपर द्यायला गेले होते.
ह्या सर्वांनाच माहिती आहे. आणि नागपूरमध्ये तर विचारते म्हणे आमचे गडचिरोलीवाले, अरे सर म्हणजे खूप बजे झालं होतं बा, तर चला पेपर द्यावं काहीतरी, आले बिचारे देऊन दिले त्यांनी. 10,000 तर समजून घ्या गेले आपले. राहिले 15,000, राहिले 15,000. तर 15,000 मध्ये किंवा 10 म्हणजे 15,000 आपण सिरियस पकडू. सिरियस पोरांपैकी नियर अबाउट 30च्या वरच मॅक्झिमम लोक राहू शकतात. तो जो माझा आकडा जनरली असा आहे, समजलं सर्वांना की जे मी तुम्हाला सांगत आहे काय आहे कन्सेप्ट, की बाबा डिपार्टमेंट PSIचं नियर अबाउट काय म्हटलं आपण, जे 25,000 लोकांनी पेपर दिला आहे, ऑफिशियल RTI मध्ये आलेली आहे. 30% विद्यार्थी घ्यायचे आहे, त्यातून काही टक्के सोडून द्या. 10,000 विद्यार्थी तुम्हाला सर्वांच माहिती आहे, पहिला अटेम्प्ट असतात, तर त्यांना काही समजत नाही, एकदम क्लिअर नाही होत पूर्ण गोष्टी. मेरिटचे प्लेयर क्लिअर असतात. आणि तुम्हाला मी हे म्हटलं होतं की इतिहासातला सर्वात कमी कट ऑफ लागू शकतो डिपार्टमेंटचा. इतिहासातला सर्वात कमी कट ऑफ लागू शकतो इतिहासातला, हे 100% लक्षात ठेवा डिपार्टमेंट PSIचा. तर असं मांडणी तुम्हाला समजली आहे का मी काय सांगत आहे याच्यात? 40च्या वर तर सोडून द्या, ते तर क्लिअरच आहे, हे सेफ झोन आहे. आता झालं आहे की यांची दान धरली आहे, होते का नाही. तर मी तुम्हाला काय सांगत आहे, एक मिनिट हां, मी तुम्हाला काय सांगत आहे की यांची दान धरली आहे, होते की नाही होत. तुम्हाला म्हटलं मी सेफ आहे, 35च्या वर सर्व सेफ आहे. गेम होणार आहे 32 ते 35 मध्ये, म्हणजे समजून कट ऑफ गेलेला आहे. तर आता आपण येऊ कट ऑफच्या याच्यामध्ये. मी तुम्हाला काही आकडेवर लिहिलो विद्यार्थ्यांच्या मध्ये. आता हा कट ऑफ नाही तर खाली पाहून गेल तुम्ही, ठीक आहे. काय वेळेत दिमाग लावते. 30, 31, 32, 33, 34, 35, 36 सांगा लवकर. मी तुम्हाला सांगितलं इथे, तुम्हाला आकडे सांगितले. 30 पासून 36 पर्यंत कट ऑफ काहीतरी आहे बा. मला वाटत नाही याच्यावरच जाईल. जर गेला तर 37 जाऊ शकते, पण मला वाटत नाही 36च्या वर जाईल कट ऑफ. 30च्या खाली किंवा तुम्हाला सांगतो जनरली जो मला जे एक रेंज वाटत आहे विद्यार्थी मित्रांनो, ती रेंज नियर अबाउट मी डोक्यात ठेवल्यात 2-3 आकडेवारी, की बाबा असं काहीतरी लागू शकते, ठीक आहे, असं काहीतरी लागू शकते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही आकडेवारी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये एक मी 32 नंबर पकडलेला आहे. मला असं वाटतं की यार एक चान्सेस आहे 32 लागायचा, ज्या पद्धतीने बघत आहे, ठीक आहे. एक मी हायेस्ट ठेवला, हायेस्ट नंबर हा मॅक्झिमम ठेवला आहे मी, हा मॅक्झिमम राहील. आणि एक शेवटचा तुम्हाला कट ऑफ सांगेल, शेवट काय राहू शकतो. पण तुम्ही तुम्हाला सांगत आहे मी आकडेवारी काय याच्यामध्ये. मग मी याच्यामध्ये बघितलं की यार 35, 36 जे पण आहे 36-35 सोबत राहणार नाही कधीच, ठीक आहे. म्हणजे राहू शकते सांगता येत, ते मी माझे सांगत आहे जनरली कॅल्क्युलेशन. तर 32 ते 34, ठीक आहे, 32, 34, 36 या तिघामध्ये कट ऑफ अडकू शकतो. 36 तर मला खूप कमी, हा एक्स्ट्रीम झाला. आणि जर समजा 36 कट ऑफ लागला ना, तुम्ही म्हणतो तुम्ही राज्यसेवा पण करायच्या नंतर, राज्यसेवेचे तुम्ही प्लेअर आहे आणि तुमचा अभ्यास खूप चांगला असं म्हणू शकतो आपण मी, ठीक आहे. तर काही चेंजेस नाही, काही नाही. फर्स्ट की सेम मार्क आहे. सर्वजण एक्सपेक्ट करत होते, खूप जण 1 मार्क सांगत होते वाढून, तो इयर अलगचा, तोही चेंज नाही, काही चेंज नाही, हे चेंज होणार, काहीच चेंज नाही झालेलं आहे. तर असं मला काहीतरी वाटत आहे. पण जर समजा इतिहासातला सर्वात कमी कट ऑफ लागला तर हा डायरेक्ट खाली 32च्या खाली, हे लक्षात ठेवा, डायरेक्ट खाली 32च्या खाली. इतिहासातील सर्वात कमी कट ऑफ लागणार तर आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मी पेपर बघितला आहे, GSचे प्रश्न ज्या लेवलचे होते, ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं असं नाही की बाबा सोपे एकदम सर तुम्हाला येत नाही म्हणून असं आहे का. बघा ज्या विद्यार्थ्याला जमलं त्यांचे स्कोर ठीक आहे, पण इंग्लिश पण सोपे नव्हतं, मराठी ठीक आहे. तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही बघा मराठी आपण शेवट कट ऑफ सांगणार आहे, मी आकडा सांगणार आहे. मराठी तसंही समजून घ्या का बरं मी असं काढलेलं आहे. इंग्लिश आणि GS. मराठीमध्ये आपण एक कॉमन पकडून घेऊ 18 मार्क. बघा मी हायेस्ट पकडत आहे, काही पॅसेज आहे. डायरेक्ट आता तुम्हाला सांगतो डायरेक्ट कट ऑफ कसा लागेल. डायरेक्ट
इंग्लिशमध्ये झालं किती काही केलं असन, किती काही केलं असन, 12-13 प्रत्येकाला नाही भेटले, पण कॉमन मार्क आहे 7 है ना. इतिहासात खूप घासली आहे, खूप घासली आहे. मॅक्झिमम किती भेटेल, पण किती आपलं त्याला म्हणतो 25 मॅक्झिमम, हायेस्ट. पण हायेस्ट नाही पकडायचं ना आपल्याला, आपल्याला पकडायचे ॲव्हरेज पकडायचे. तर मला तरी असं वाटते की या ठिकाणी नियर अबाउट 17-18 असं काहीतरी स्कोर राहील नियर अबाउट. इथून तो हा अजून कमी करायला लागेल मला. मराठीचा आपण हायेस्ट नेहमीच ठेवू, ठीक आहे. इथून तो हे तर 6च ठेवा. आणि या ठिकाणी मला असं वाटते की 17 मार्क ठीक आहे 50 पैकी, जे क्वेश्चन राईट असतील तर. 18 + 6 24, ठीक आहे. 24 आणि 17, 24, 34, 34 ते 6 41. हे मी सांगतो तुम्हाला ॲव्हरेज. नाही तर तुम्ही म्हणा की तुमचे बरोबर आहे कसं, हे ॲव्हरेज आहे. 41 राईट आहे. समजून घ्या, पोराने समजून घ्या. 80 सॉल्व्ह केले असेल ना सर्वांनी ॲव्हरेज. 10 मायनस करा, निगेटिव्ह पकडून 10 क्वेश्चनचे मार्क. समजलं का. 80 क्वेश्चन तर सॉल्व्ह केले असतील ना ॲव्हरेज, सर्वांनी 80 क्वेश्चन सॉल्व्ह केलेच आहे सर्वांनी. मग हा जो 80 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे, राईट किती आहे आपले 41, चुकले किती समजून घ्या 39. 39चे किती मार्क्स होते, 10 मार्क मार्क्स होते. तर आपण 41 - 10 जर केले तरी 31 मार्क येत आहे कट ऑफ. मी सांगतो तुम्हाला ॲव्हरेज कट ऑफ. तुम्हाला सांगत आहे ॲव्हरेज कट ऑफ सांगत आहे विद्यार्थ्यांना. ॲव्हरेज कट ऑफ किती जाईल लक्षात ठेवायचे, ॲव्हरेज कट ऑफ. 41 तर बरोबर असेल ना. 7000 विद्यार्थ्यांची ॲव्हरेज पकडल्यावर -10 म्हणजे 40 सॉल्व्ह केले असेल. नाही झालेलं 10 कसं कमी सॉल्व्ह केल्याचं. आता ॲव्हरेज समजा आपण कमी केले, किती 8 केले ना, समजून घ्या 8 केले. किती राहिले याच्यामध्ये 33 म्हणजे जो मी डोक्यात ठेवलेला आहे जो कट ऑफ, जो माझ्या डोक्यात जो कट ऑफ आहे बघा, मी आकडा पण इथे लिहून दिलेला आहे, पाठकी येऊन गेला बिचारा आकडा तो 33. बिचार आता आला पाहिजे बिचारा 33 आला, अजून मजा आहे पोरांची. मी आकडा पण लिहिला हा, स्क्रीनशॉट काउंट. मी व्हिडिओ डिलीट करणार नाही. जरी कट ऑफ 40-45 आला ना तरी मी व्हिडिओ डिलीट करत नाही, लक्षात ठेवा. राईट टू एक्सप्रेस, आर्टिकल नंबर 19. प्रत्येकाला आपले मतं मांडण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. मी माझे मतं मांडत आहे, कोणाला पटते कोणाला पटत नाही. मी फक्त सांगितलं की होऊ शकते बाबा ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये 7000 विद्यार्थ्यांचे 41 तर राईट असेलच. तुम्हाला मी सांगतो ज्या जे त्याचे स्कोर आहे त्यांचे तेवढेच बरोबर आहे. 41, 42, 43, 40 अशीच बरोबर आहे. रिझन काय हे बघा ना. मराठीत आपण खूप जास्त घेतले 18, हे इथे कमी जास्त होऊ शकते. इंग्लिशचं सर्वांचं खूप चांगलं सांगायची गरज नाही. पॅसेजचं हात देत जोडले आणि काही झालं तरी 6 येतील. आणि आपण GS मध्ये 17 पकडले असेल, मग 17 तर आपण निरबड किती पकडले 41. तर 34, 35 आणि 6 41 समजून घ्या. तर मला तरी असं वाटतं असं काहीतरी जाईल. आणि मॅक्झिमम तुम्हाला 36च्या वर तर पॉसिबलच नाही आहे. तर या ठिकाणी जसं तुम्हाला सेफ झोन जो आहे, सेफ झोन जो आहे, ज्यांचा स्कोर 35+ आहे ते 100%, मला तरी असं वाटतं 99% टाकून देऊ आपण, 99.99% मेन्सला आहेत जसं मला वाटते. नंतर आहे जो मला असं वाटते की जो कट ऑफ जो जाईल हा 32, 35 हा थोडासा डाऊटफुल जाऊ शकते. की यांना थोडासा अजून 7 दिवस त्यांची बिचार तळ्यात मनात राहू शकते. ठीक आहे, डाऊटफुल इथे राहीलच. पण माझं एक सजेशन तुम्हाला सांगतो मी, याच्या खाली ठीक आहे, याच्या खाली डाऊटफुल असं ठीक आहे, तसं माझ्यात ट्रस्ट ठेवा. जर समजा तुम्ही 7 दिवस लॉचा अभ्यास केला ना तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. या लोकांनी 7 दिवस लॉचा अभ्यास करा, तुम्हाला ॲन्सर, तुम्हाला कट ऑफ सांगता डायरेक्ट मिळून माहितीच पाहिजे किती कट ऑफ जाणार आहे. आणि मला तरी असं वाटते की जे पण सेफ झोनमध्ये आहे यांनी विचारूच नको कोणाला. आता कोण काय सांगत आहे, कोणता व्यक्ती काय सांगत आहे, तुम्हाला कोणी सांगितलं आहे असं, कोणी असं सांगितलं आहे का, कोणी असं सांगितलेलं आहे का, हे सोडून द्या, हे तसंच आहे, कोणी सांगितलं आहे का असं काहीतरी नाही ना.
तर मला एक सजेशन आहे तुम्हाला, जे पण आता सुद्धा मी चेंज झालो नाही ना, चेंज होईल. मी आता सांगतो तुम्हाला, जे पण 32च्या वर आहे त्यांनी सर्व अजून लॉचा मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. मेन्सचा अभ्यास, काही प्रॉब्लेम नाही आहे. मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. जरी कट ऑफ 34 लागला, 35 लागला, 33 लागला, काही घेणं देणं नाही. पण 36च्या खाली जवळपास कट ऑफ जाईल हे लक्षात ठेवा. मॅक्झिमम तो एकदम एक्स्ट्रीम केस आहे तो 36 कट ऑफसाठी तुम्हाला सांगतो काय राहील. 36 कट ऑफ लागण्यासाठी तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये कसं राहील की प्रत्येकाचे काहीतरी 44 क्वेश्चन राईट पाहिजे. म्हणजे कसं इथे पुन्हा 20 राहील. ॲव्हरेज पॉसिबल नाही ना. इथे 20 राहील, इथे पुन्हा मी तर म्हणतो खालीच जाईल यार. ते बसतच नाही, माझ्या मनातच नाही, ते मला मानायचंच नाही माझं मन. ठीक आहे. तर 32+ वाले जे प्लेयर आहे त्यांनी अभ्यास करा. आणि तुम्हाला काय म्हटलं मी, 30-31 वाले जे विद्यार्थी आहेत त्यांनी वेट करा थोडंसं 7 दिवस, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर अभ्यास केला तर प्रॉब्लेम नाही. मेन्सचा प्रॉब्लेम आहे का, या वर्षी पुन्हा जूनमध्ये एक्झाम निघणार, जून-जुलैमध्ये तुमची एक्झाम निघणार आहे. 300-200 काहीतरी ॲड जवळपास 422 काहीतरी, मला अटक काही असं काहीतरी आहे आकडा, काहीतरी मला माहीत नाही ॲक्च्युली आहे, पण असं म्हणतात जुलैमध्ये चालू ठेवा ना मेन्सचा. 7 दिवसात तर कट ऑफ आहे, 7 दिवसाचा रिझल्ट आहे. तुझा रिझल्ट लागणार आहे 7 डेजमध्ये. तुम्हाला मी जे सांगितलं ते सर्व गोष्टी बरोबर होत्या बघा. 31च्या आधी कट ऑफ लागला होऊ शकते, 31च्या आधी रिझल्ट लागू शकते, 2-3 फेब्रुवारी रिझल्ट लागू शकते, काही पण. ते तुम्हाला नोटिफिकेशन दिले जाईल की कधी पेपर राहील बा. तर सगळं क्लिअर झालेलं आहे. अजून काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्स करा. काय असेल, काही इश्यू असेल तर मला विचारा. बाकी मला वाटते क्वेश्चन रद्द केल्याने काय होते हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आय होप सर्वांना समजलं असेल. हे मी तुम्हाला काहीतरी लिहून दिलेलं आहे. एक्स्ट्रीम केसमध्ये कमीत कमी लागू शकतो. मी तुम्हाला वाटलं माझे मत आहे, मला शिवा नको मारा नाही लागला तर. माझे मत आहे, मी मत मांडताना तुम्हाला सर्व प्रॉपर मांडलेलं आहे. तुम्ही याच्यावर विचार करा की खरंच एका मार्कावर 500-800 लोक असतील का 10,000 पैकी, हे तुम्ही विचार करा हे. ठीक आहे. मला तरी वाटते ते खालीचं कट ऑफ खूप, याच्या खालीच जाईल. काय 33च्या 34 खाली येणार कट ऑफ, ज्या पद्धतीने मी आकडे लिहिले आहे. हा एक्स्ट्रीम हे जर 36 लागलं तर पोरांनी, तर मला वाटतं पुढच्या राज्यसेवा वगैरे ह्या पोरांनी राज्यसेवाच करावी चांगल्या पद्धतीने. आणि GS वर खूप टफ होता. हे आपण एक मांडलेली आहे पूर्ण. हे 7,000 पोरं बरोबर असे काढले आपण. बघू आता काय होते समजेल आता. 33-34चा कट ऑफ जो पण आहे. आणि एक क्वेश्चन रॉंग झाल्यावर काय होतं बघा, ज्याच्या राईट असेल त्याच्या -1 झाला आहे, रॉंग असेल त्याच्या 0.25 झालेला आहे, लक्षात ठेवा असं आहे. आणि तो प्रश्न असा रॉंग झालेला आहे की तो खूप जण सॉल्व्ह नाही केला असेल, मला तरी असं वाटतं. तर सर्व समजलं आहे. तर आता बघू आपण आपली रिझल्ट कधी येईल आपला, तर 7 to 10 डेजमध्ये रिझल्ट येणार आहे विद्यार्थ्यांनो. आणि मेन्स पेपर सुद्धा मार्च मिडमध्ये एंडमध्ये. लक्षात ठेवा आचारसंहितेचा फरक तेव्हाच पडते जेव्हा आचारसंहितेत डिक्लेअर केलं जाते. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राज्यसेवा आधीच डिक्लेअर आहे किंवा कुठल्या एक्झाम आधीच डिक्लेअर आहे, ते एक्झाम घ्यावंच लागते. लक्षात ठेवायचं. आधी आचारसंहितेच्या मध्यात डिक्लेअर नाही करतायत, नवीन नियम नाही आणतायत, नवीन तुम्हाला गोष्टी नाही करतायत. तर हे आताच रिझल्ट लागल्यावर तेव्हा तुम्हाला डेट माहीत पडून जाते मेन्सची काय आहे. तर असा होता आपल्या विद्यार्थ्यांनो व्हिडिओ. तर आय होप सर्वांना आवडला असेल. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांचा स्कोर खूपच कमी आहे त्यांनी पुढच्या एक्झामला लागा. जे म्हणजे कोण 28-27च्या वाले. अदरवाईज मला वाटते मॅक्झिमम पोरं आहे. मला वाटते जे मॅक्झिमम जे तुम्हाला मी म्हटलं होतं, हा माझा मी आता पण शेवटचा पण तो मी सांगत आहे. बस 30 ते 38च्या मध्यात जे लोक आहेत ना, हे मेन प्लेयर आहेत लॉचे. आता PSI होतं ते मला माहिती नाही, झाले तर बघा चांगले आहे. हे लॉचे मेन प्लेयर आहे 30 ते 38च्या. याचा अर्थ असं नाही की 38 ते 50चे वाले असेच आहे, असं याचा अर्थ असं नाही होत. याच्यामध्ये खूप सारे न्यू स्टुडंट्स आहेत जे पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहे, त्यांचा स्कोर ऑब्व्हियसली जास्त असायलाच पाहिजे. हे यांच्यावरच कट ऑफ जास्त जाऊ शकते 34-35च्या वर. पण त्यांचे पण स्कोर एकदम आले नाही आहे. तर न्यू स्टुडंट जनरली याच्यामध्ये आहे. तर एक लक्षात ठेवा की 38 ते 50 जे जनरली लक्षात ठेवायचं. यांचे जो स्कोर आहे, जो स्कोर आलेला आहे, त्यांनी पण लॉचा आता तयारी केलीच असेल ऑब्व्हियसली. कारण हे कसं आहे, इथे तुम्हाला सांगतो मी विद्यार्थ्यांना, यांना सांगतो नवीनवाल्यांना, हे मागच्या वर्षीचे मेन्स दिलेले लोक आहेत सर्व. आता मेन्स दिलेला समजून घ्या तुम्ही काय होऊ शकतं. तर त्यामुळे जे पण, आणि या संपूर्ण जर्नीमध्ये आपण बघत आहे प्रिलिम नंतर
माझ्यामार्फत मला ज्या पण गोष्टी करायच्या मला केलेल्या आहे. आणि तुम्हाला सांगितलं, जर समजा अरे हा एक राहिलं रे बाबा, एक राहिलं, रेशो वाढ रेशो वाढ रेशो वाढ, वही तो मेन है. आणि जर समजा एकाच 15 रेशो घेतला, आता ते मला माहित नाही केले नाही, एमपीएससी ऐकतं का काय माहित नाही, एकाच 15 जर रेशो घेतला तर कट ऑफ 30 मार्क आहे. मग फिक्स आहे ते 30-31 खूप झालं. एकाच 15 जर रेशो घेतला तर, एकाच 15 जर रेशो घेतला तर एकाच 15. तर बघा आता काय होते. आय होप की एकाच 12 मध्येच खेळून येईल म्हणा तुमचं. एकाच 15 घेतलं तर सेफच आहे सर्व. 30-31 लागेल जवळपास. म्हणजे मला असं माझं होऊ शकते नाही, मला समजत असेल काहीतरी किंवा माहीत आहे की नाही, पण मला तरी असं वाटतं की कट ऑफ असा काहीतरी जाईल बा एमपीएससीचा. आय होप तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. काही टेक्निकल पॉईंट्स मी कधी पण बोलत असताना टेक्निकल पॉईंट बोलतो, असं फालतू काही पण बोलत नाही याच्यामध्ये. टेक्निकल पॉईंट्स समजून घ्या काय कसं आहे. तर आय होप सर्वाला क्लिअर असेल हा रेशो संदर्भात जे पण असेल. आणि तुम्हाला सांगतो खूप जण रेशो वाढ संदर्भात खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. काही लोक फक्त बोलतात, करत काहीच नाही. हा करा करा करा, दुसऱ्या सेवा मारतील, स्वतः करत काहीच नाही. त्यांनी स्वतः केलं पाहिजे दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा. माझे काही लुकआउट नाही तुमच्यासोबत, मला पोस्ट भेटणार आहे, तुम्ही स्वतः केलं पाहिजे. पण मी माझ्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी केल्या एक्स्ट्रीम लेवलवर मी ते करायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की मला असं वाटते की 30-31 तर अजून चांगलं आहे. मी माझ्या डोक्यात हेच आहे की बाबा रेशो जर वाढला तर ते डायरेक्ट 1,500-2,000 लोक अजून वाढतात. बघा 2,000 लोक आले सरळ खाली कट ऑफ. बघा कसं सिस्टमॅटिक मांडलेलं आपण नाही. तर बघू आता कट ऑफ जो आहे यामधून खेळतो की काय. कमीत कमी 30 जाऊ शकते. एकदमच खाली आला तर हा तर एकदम एक समजून द्या, मी तर हा एकदम खोळून द्या. मग मला वाटते हा एक चान्सेस खूप जास्त आहे. हा एक चान्सेस आहे. आणि जर समजा आपण ॲव्हरेज जेव्हा काढतो तो एकदम तुम्ही एकदम 35 खाली बोलत आहे, असं काहीतरी ॲव्हरेज जनरली आलेलं आहे. तर आपण बघूया कोणता आकडा लागते याच्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मेन्सचा अभ्यास करत राहा. 7 दिवस वाट पहा, टेन्शन नको घ्या जास्त. ठीक आहे. थँक्यू.